समाविष्ट 26 जानेवारी 2 ऑक्टोबरला घेतली। आजची विशेष ग्रामसभा तुम्ही बोलवायचं कारण काय? ग्रामसभा महत्वाची त्याच्याकरता ग्रामसेवक असून आपण विस्तार अधिकाऱ्यांना पण इथं हजर करा म्हणून आपण पत्र दिलेलं आहे की बाबा आजच्या ग्रामसभेला ग्रामसेवक सहित विस्तार अधिकारी हजर राहा। बीडू साहेबांना 1 तासापूर्वी फोन केला होता, बीडू साहेबांनी फोन घेतला नाही आणि ग्रामपंचायतच्या मनमानी कारभार ग्रामसेवक काही गोष्टी आमच्याही ऐकत नाही म्हणून आजच्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक बदलीचा ठराव म्हणतोय। त्याच्या आधारे माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरपंचांनी त्या बनावट सहीचा वापर झालाय म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा। वैयक्तिक मालकीवाला विषय बरोबर आहे। मी एक मागासवर्गीय माणूस आहे, तुम्ही मला विरोध करता मुळात पहिली गोष्ट। जर मी मराठ्याचा असतो तुम्ही विरोध केला नसता। काही शंभर नाही डुप्लिकेट केलं म्हणताय, ग्रामसेवक डुप्लिकेट केलं म्हणताय, ते रजिस्टर घेऊन विरोध करा, काय प्रॉब्लेम नाही मला। गावात दारू अवैध व्यवसाय चालू झाला मी लायसन्स चालू करा, ते तुमचा विषय आहे, गावाचा विषय। आजपासून आतापासून दारू विकली, वाळू विकली,
मावा गुटखा अवैध वस्त्यात चालू आहे का? मी माझी लायसन्स चालू करणार. जर तुम्हाला काय असं वाटतं असेल, एक मिनिट आहे 2018 ला मी सगळं गाव बंद केलं. त्यावेळेस माझी 15 लाखाची गाडी का दारात येऊन काढली. त्यावेळेस कोणी घेतलं गाव? एक मिनिट, तुम्ही आधी ऐकून घेताय, हात जोडतो मी तुम्हाला. मी गाव बंद केलं तर दारू बंद केली. माझी गाडी 15 लाखाची दारू घेऊन गाडी गावात घरी येऊन तेव्हा गाव कोणी घेतलं? आज तुम्ही माझ्या विरुद्ध चौकात दारू विकायची. संगीता अंगाकोळीचा ऑनलाईन द्वारे अर्ज आलाय म्हणून ग्रामपंचायतला कळवलं. त्याच्यावर ग्रामपंचायतनं उत्पादन शुल्कला लेखी स्वरूपात कळवलंय की ग्रामपंचायत कुठल्याही अवैध धंद्याला पाठीशी घालत नाही. जर तुमच्याकडे काही कागदपत्र दिली असतील तर मी अतुल भास्कर मोरेनं माहितीच्या अधिकाराखाली त्यांना अर्ज दिलाय की त्यांना जे कागदपत्र त्यांच्याकडे लायसन्ससाठी सबमिट आहे ती त्याची मला झेरॉक्स प्रत मिळावा म्हणून. तिथला अधिकारी पैसे घेऊन मॅनेज आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना 30 दिवसाची मुदत आहे, आम्ही 29व्या दिवशी तुम्हाला कागदपत्र देऊ. मी पण त्यांना सांगितलं मला 30व्या दिवशी दिलं तरी सुद्धा चालते ती, पण माझा तिथं माहितीचा अधिकारातला अर्ज जमा आहे. ज्या दिवशी मला कागदपत्र येतील त्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये ती कागदपत्र प्रत्येकाला बघायला मिळतील. काय कागदपत्राची काय पुण्या सगळी कागदपत्र आणि त्याची शहानिशा आणि एक मिनिट मी बोलतोय ना, आता मी बोलतोय ना, याच्यावर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकाला पत्र दिलंय, एसपी साहेबांना पत्र दिलंय, पोलीस स्टेशनला पत्र दिलंय, तहसीलदारला पत्र दिलंय, बीडीओला पत्र दिलंय. या सगळ्यांना पत्र वाटलं आणि तहसीलदार साहेबांनी एसपी ऑफिसला पण परत आणि ग्रामसेवकने ह्या मूर्खपणा केलेला आहे. मी म्हणेन ग्रामसेवकने सांगितलं की संगीता अंगाकोळीची घरची जागा ही वडिलोपार्जित आहे म्हणून दाखला दिलाय. वडिलोपार्जित कुठल्या जागा गावठा माहिती ग्रामपंचायत मालक आहे त्या जागेचा बोगवडादार म्हणून सगळ्यांची नाव आहे ती. आपण गावाची बोगवडादार म्हणून नाव आहे ती. एकच संगीता अंगाकोळी कशी वडिलोपार्जित जागा आली नाही म्हणून सदरच्या दाखल्यावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तुम्हाला जी कागद दिली तीच मला दिली ग्रामपंचायत. तुम्ही गाळ्या बांधतानाची कागद घेतली तीच मी घेतली. आणि दुसरी गोष्ट आणखी गावाला माझा चॅलेंज आहे, जर सगळी गावठाण आहे ती ग्रामपंचायत मालकीच असेल तर त्या गावठाणामध्ये गावठाणामध्ये बांधलेली गाव आहे ती त्याचा मालक ग्रामपंचायतचा स्वतः मालक. मग त्याचा सगळ्या पैसे ग्रामपंचायतचा कोण जर माणूस येत असेल तो प्रश्न आहे, त्याला ते पैसे गोळा करून ग्रामपंचायत दिलं पाहिजे. कारण ते सगळं ग्रामसभा ही सरपंच ग्रामसभेनं ग्रामसभा जी आयोजित केलेली आहे त्यात जे गावाचा आपल्या विषय घेतला विशेषतः दारूबंदीचा, ती नवीन बी दुकान देऊ नये आणि जुनं सुद्धा बंद करण्यात येतील असं तिने सांगितलेलं आहे. त्याबद्दल ह्या ग्रामपंचायतीचं ग्रामसभेचं गावकऱ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि आपल्या गावाला इष्टी जी येत नाही म्हणते ती आपल्या कुणीकडनं बी गावाला आलं तर लगेच चळ हात आली की धडा 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 चालू होतंय. इष्टी येत नाही टायमाला, ड्रायव्हर तर चळलं म्हणलं म्हणजे येत नाही ते एसटी येत नाही. त्या रस्ता खराब आहे म्हणून एसटी येत नाही आणि त्या एसटीच्या रस्त्यावर ह्या ग्रामपंचायतीनं 10 ते 15 लाख रुपये ह्या 3 वर्षात खर्च केलेला आहे. पण ती खर्च केलेला रस्ता तरी सुद्धा एसटी येत नाही म्हणते ती. तर एसटी डिपॉलेशनला रस्ता चांगला झाला म्हणून सांगा आणि एसटी व्यवस्थित करा.